दिनांक 16 मे 2024 रोजी समाधान पंडित भोई याने सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घाबरलेल्या अवस्थेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन गाठले. त्याने पोलिसांना माहिती दिली की त्याची आजी मंजाबाईचा मृतदेह गोणपटात बांधलेला असून कुणीतरी तिचा खून केला आहे. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पथकाने घरामध्ये प्रवेश केला असता घराच्या एका कोपऱ्यात मंजाबाईचा पोत्यात बांधलेला मृतदेह त्यांना दिसून आला. तिच्या डोळ्यांना मुंग्या लागल्या होत्या. त्या आजीचा खून कुणी केला, का केला, कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हे एक तालुक्याचे ठिकाण आहे. ह्या तालुक्यात पिंपळगाव हरेश्वर हे एक लहानसे गाव आहे. शांत वातावरण असलेल्या या गावातील लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि एकमेकांच्या मदतीला धावून जातात. या गावातील विशाल प्रभाकर भोई हा तरुण राहत होता. मजुरी करणाऱ्या विशालला छानछुकीत राहण्याचा नाद होता. चांगले चांगले कपडे वापरणे, पत्त्या खेळणे आणि मोटरसायकलवर फिरणे हा त्याचा शौक होता. त्यामुळे त्याने कर्ज काढून मोटरसायकल घेतली होती. त्यातून त्याच्या डोक्यावर सुमारे 30 ते 35 हजार रुपयांचे कर्ज झाले होते. कालांतराने त्याला हे कर्ज डोईजड झाले. आता हे कर्ज कसे फेडायचे या चिंतेने तो ग्रासला होता. कर्जाच्या चिंतेने त्याची दिवसाची चैन आणि रात्रीची झोप हिरावली होती. तो बेचैन झाल्यामुळे तो संयम हरून बसला होता. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या विशालच्या मनात वेळोवेळी अविचार येत होते. तो राहत असलेल्या गावातच त्याच्या आजीची एक बहीण राहत होती. मंजाबाई दगडू भोई असे त्या आजीचे नाव होते. आजीची बहीण मंजाबाई नात्याने त्याची आजीच होती. मंजाबाईचे वय 80 वर्षे होते. तिला मूळबाळ नव्हते. त्यामुळे ती घरात एकटीच राहत होती. तिच्या कानात सोन्याच्या बाळ्या आणि हाताच्या दंडावर चांदीचे कडे होते. जुन्या काळातील महिला हाताच्या दंडावर चांदीचे वजनदार कडे आजही घालताना दिसतात. अडी अडचणीच्या काळात तातडीने पैशाची गरज भासल्यास कुणाकडे हात न पसरता पैसे मिळवण्यासाठी कामात येतील असा चांगला विचार करून हे कडे वापरले जात होते. आजही अनेक वृद्ध महिलांच्या दंडावर सहजासहजी ते न निघणारे चांदीचे वजनदार कडे दिसून येतात. मात्र हे चांदीचे कडे आणि अंगावरील दागिने अनेक वृद्ध महिलांच्या जीवाला घातक ठरल्याची उदाहरणे आहेत. आजी मंजाबाईच्या कानात सोन्याचे दागिने आणि दंडावर वजनदार चांदीचे कडे बघून नातू विशालच्या मनात वारंवार अविचार येण्यास सुरुवात झाली होती. आजीकडे तिच्या कानातील सोन्याचे दागिने आणि दंडावरील वजनदार चांदीचे कडे मागितले तर ती सहजासहजी देणार नाही हे विशालला माहीत होते. मात्र कोणत्याही मार्गाने आजीच्या अंगावरील सोन्या चांदीचा ऐवज मिळवला तर आपल्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी होऊ शकतो असा कुविचार विशालच्या मनात घर करून बसला होता. रात्रंदिवस त्याच्या मनात तेच विचार घोळत होते. त्याला कायम नजरेसमोर आजी आणि तिच्या कानातील दागिने व दंडावरील वजनदार चांदीचे कडे दिसत होते. दिनांक 15 मे 2024 रोजी सायंकाळ होण्यापूर्वी त्याने डाव साधला. नेहमीप्रमाणे तो आजी राहत असलेल्या घरात गेला. ती एकटी असल्याची त्याने संधी साधली. तो तिच्याजवळ गेला. त्याने कुणाला काही कळण्याच्या आत आजीचा उशीने गळा दाबण्यास सुरुवात केली. 80 वर्षाची आजी मंजाबाई त्याला प्रतिकार करण्यास असमर्थ ठरली. ज्या नातवावर तिने विश्वास ठेवला होता त्याने तिचा विश्वास तोडून उशीने गळा दाबण्यास सुरुवात केली होती. तिला ओरडण्याची संधीही न देता त्याने तिला देवाघरी पाठवले. ती बिचारी मरण पावताच त्याने पूर्ण ताकदीनिशी तिच्या डाव्या हाताच्या दंडावरील चांदीचे कडे काढून घेतले. तिच्या कानातील सोन्याच्या बाळ्या त्याने जणू काही ओरबडूनच घेतल्या होत्या. घराचा मेन दरवाजा आतून बंद करून घेतल्यानंतर त्याने हा सर्व प्रकार केला होता. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह एका पोत्यात भरून ठेवला. त्यानंतर त्याने आजीचा मृतदेह एका पोत्यात भरून तो एका कोपऱ्यात ठेवून दिला. मग त्याने मागच्या दरवाजाने पलायन केले. रात्रीच्या अंधारात आजीचा मृतदेह अज्ञातस्थळी फेकून देण्याचा त्याचा विचार होता. दरम्यान नेहमी दिसणारी मंजाबाई दिसत नसल्यामुळे सायंकाळी गावातच राहणारा तिचा मावस नातू गोविंद पुंडलिक भोई आणि इतर नातेवाईक तिची भेट घेण्यासाठी आले. मात्र मंजाबाईच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. सर्वांनी आजीला हाका मारण्यास सुरुवात केली. मात्र आतून आजीने प्रतिसाद दिला नाही. बराच वेळ दार थोटावून हाक मारूनही आजी मंजाबाई प्रतिसाद देत नसल्याचे बघून बाहेर उभे असलेले सर्व नातेवाईक हैराण झाले. त्यामुळे गोविंद भोई, समाधान भोई आणि इतर समाज बांधवांनी मंजाबाईच्या घराच्या मागील दरवाजाने आत प्रवेश केला. आत प्रवेश केला असता सुरुवातीला त्यांना मंजाबाई कुठेही दिसून आली नाही. मात्र घरातील एका कोपऱ्यात
एक जड पोते त्यांना आढळून आले. त्या पोत्यात त्यांना काहीतरी बांधलेले दिसून आले. त्या पोत्याजवळ जाऊन ते पोते उघडून पाहिले असता सर्वांना धक्काच बसला. पोत्यात आजी मंजाबाईचा मृतदेह होता. तिच्या कानातील सोन्याच्या बाळ्या आणि डाव्या हाताच्या दंडावरील चांदीचे कडे नव्हते. एकंदरीत प्रकार बघून सर्वजण मनातून फार घाबरून गेले होते. मंजाबाईचा मावस नातू समाधान पंडित भोई याने सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घाबरलेल्या अवस्थेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन गाठले. त्यावेळी सहाय्यक फौजदार अरविंद मोरे हे ठाणे अंमलदार म्हणून कार्य करत होते. समाधान भोई याने घाबरलेल्या अवस्थेत मोरे यांची भेट घेतली. गावातील मुल्लावाडा परिसरात राहणारी आजी मंजाबाईचा मृतदेह गोणपडात बांधलेला असून कुणीतरी तिचा खून केला असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. ही माहिती ठाणे अंमलदार अरविंद मोरे यांनी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल भिवसन पवार यांच्या कानावर घातली. घटना गंभीर असल्यामुळे अजिबात वेळ न दवडता सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे, उपनिरीक्षक पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, प्रशांत पाटील हे सर्वजण शासकीय वाहनाने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी नातेवाईकांची तोबा गर्दी जमली होती. पोलिसांचे पथक आल्याचे बघून अनेक नातेवाईक बाजूला झाले. गोविंद भोई यांनी पुढाकार घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यांना आपली ओळख करून दिली. मयत मंजाबाई ही नात्याने गोविंद भोई याची मावस आजी होती. त्यांनी सविस्तर माहिती पोलीस पथकाला दिली. पोलीस पथक आत गेल्यावर घराच्या एका कोपऱ्यात मंजाबाईचा पोत्यात बांधलेला मृतदेह आढळून आला. तिच्या डोळ्यांना मुंग्या लागल्या होत्या. तिच्या डाव्या दंडावरील चांदीचे कडे व कानातील सोन्याच्या बाळ्या कुणीतरी ओढून घेतल्या होत्या. दरम्यान कुणीतरी 108 क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्सला फोन करून घटनास्थळी बोलावले होते. ॲम्ब्युलन्स आल्यानंतर तिचा मृतदेह उत्तरीय तपासकामी ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला. दरम्यान मयत मंजाबाईच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनला बोलवून कुणीतरी तक्रार देण्यास पुढे यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक काळे यांनी केले. मात्र कुणीही नातेवाईक या घटनेप्रकरणी तक्रार देण्यास पुढे आला नसल्यामुळे सरकारतर्फे फिर्यादी होत पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांनी मंजाबाई दगडू भोई या वयोवृद्ध महिलेचा खून प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा गुन्हा पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला कलम 302 प्रमाणे दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी 3 पथके तयार करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेनेही या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान खबऱ्यांकडून गावातून पसार झालेल्या विशाल भोई याच्या डोक्यावर सुमारे 30 ते 35 हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती समजली. या माहितीच्या आधारे संशयाची सुई विशाल भोई याच्यावर स्थिरावली. घटनास्थळ असलेल्या मुल्लावाडा परिसरात असलेल्या मशिदीवरील CCTV लावले होते. या CCTV फुटेजमध्ये संशयित विशाल भोई हा आजी मंजाबाईच्या घरात जाताना दिसून आला. मात्र घरातून बाहेर आल्याचे दिसत नव्हते. तो आजीच्या घराच्या मागच्या दरवाजाने केव्हाच पसार झाला होता. शिताफीने तपास करत असताना संशयित विशाल भोई याला पकडण्यात पोलीस पथकाला यश आले. त्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या समक्ष हजर करण्यात आले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या करड्या आवाजापुढे तो फार वेळ खोटे बोलू शकला नाही. त्याने आपला गुन्हा कबूल केला. आपल्यावरील कर्ज संपवण्यासाठी आजी मंजाबाईला उशीने गळा दाबून संपवल्याची कबुली त्याने दिली. आजीच्या मृतदेहाची विल्हेवाट रात्रीच्या अंधारात लावण्याचा त्याचा विचार होता. मात्र त्यापूर्वीच काही तासातच पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. आजीच्या दंडावरील चांदीचे कडे आणि कानातील बाळ्या अजिंठा येथील एका सराफाला विकल्याची त्याने कबुली दिली. तपासादरम्यान आजीचे कानातील बाळ्या आणि चांदीचे कडे हस्तगत करण्यात आली. सराफाकडून मिळालेल्या रकमेतून त्याने कर्जांची घाण ठेवलेली गाडी सोडवल्याचे विशालने कबूल केले. पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उघडकीस आणला असल्यामुळे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा.